अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे आदरणीय अध्यक्ष श्री जगन्नाथरावजी शिंदे उर्फ आप्पासाहेब यांनी केलेल्या आव्हानानुसार येत्या 20 तारखेला जो बंद, देशव्यापी बंद म्हणून आमचे सर्व केमिस्ट बांधव, देशातले सुमारे 13.5 लाख आणि राज्यातले सुमारे 1.5 लाख इतके सगळे केमिस्ट बांधव हा बंद 19 तारखेला रात्री 12 ते 20 तारखेला रात्री 12 पर्यंत पाळतायत. आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष भरत सावंत आणि तालुक्याचे अध्यक्ष श्री फैयाज शेख यांनी बंदची कारणे याच्याबद्दलची पूर्ण माहिती दिली. काही प्रश्न मला आपल्या माध्यमातून, पत्रकार बंधूंच्या प्रिंट आणि न्यूज मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमाच्या समोर न्यायचे आहे. एक, आपल्या देशाचे पंतप्रधान आग्रही आहेत आणि मी त्या गोष्टीचं समर्थन करतोय की कमीत कमी परकीय चलन हे देशाच्या बाहेर गेलं पाहिजे. जेव्हा ऑनलाईन इंटरनेट फार्मसीचा वापर केला जातोय, गैरवापर केला जातोय, कायद्याचं उल्लंघन केलं जातंय, अशा वेळेला हे सगळे खरेदीचे पैसे, ग्राहकांचे पैसे हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अमेझी अशा सारख्या ज्या कंपन्यांच्याकडे जात आहेत ते नेमके कुठे जात आहेत? काही कंपन्या निश्चितपणे भारतीय पण आहेत, पण ज्या कायद्यान्वये औषधाच्या विक्रीचं धोरण या देशाचं ठरलेलं आहे, त्या कायद्याला धरून हा व्यवसाय, हा व्यापार ऑनलाईनवर चालू नाहीये. आपण सर्वसामान्य माणूस कुठल्याही मेडिकल स्टोअरवर गेला तर तिथं 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंतचं फार्मसीचं शिक्षण पूर्ण केलेला नोंदणीकृत भिषक फार्मासिस्ट हा तिथं उपस्थित असतो. उपस्थित नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा कायदा आणि त्याचे निरीक्षक, इन्स्पेक्टर्स हे कायदेशीर कारवाई करतात. काही दिवसांकरता कायमस्वरूपी अशा प्रकारचा परवाना निलंबित केला जातो. माझा प्रश्न असा आहे की हे जे काही ऑनलाईन चालू आहे त्याच्यावरचा फार्मासिस्ट कोण आहे? ते प्रिमायसेस कुठं आहे? स्टोरेज कंडिशनच्या बाबत जी चर्चा आता जिल्ह्याच्या अध्यक्षांनी केली, त्या स्टोरेज कंडिशनची नेमकी लोकांना गरज किती आहे ह्याच्याबद्दलचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल काय सांगतोय? केंद्र शासनाचं ह्यातलं नेमकं धोरण काय आहे याचा अभ्यास करणं सर्वसामान्य माणसानं बदलत्या परिस्थितीतली गरज आहे असं माझं स्वतःच मत आहे. दुसरं, नशेच्या औषधाबद्दल आपली चर्चा झाली. नशेच्या औषधामध्ये केवळ टर्मिन नाही आहे, तर साधे वेदनाशामक औषधं प्रीगॅबलिन टॅबलेट सारखी आहेत की जी विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळाली नाही पाहिजेत. लाखो गोळ्या ऑनलाईनच्या पोर्टलवर या उपलब्ध आहेत. ज्या पेशंटला अशा प्रकारच्या औषधांना विदाऊट प्रिस्क्रिप्शन आम्ही नाकारतो, ते क्षणाचाही विलंब न लावता ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ह्या गोळ्या मागवतात, नशा करतात. नव्हे तर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलंय, अनेक शाळांच्या आजूबाजूला कफ सिरपच्या बाटल्या मोकळ्या दिसतात. अनेक ठिकाणी आपण बघतोय की 14, 16, 18 वर्षाच्या मुली ह्या गर्भपाताच्या किट डॉक्टरांच्याकडं, म्हणजे केमिस्टकडे जात नाहीत, डॉक्टरकडे जात नाहीत, ऑनलाईनवर जातात आणि तिथून ह्या किट मागवल्या जातात. ह्या किट अशा प्रकारे ऑनलाईनवर उपलब्ध होतात याकरता मंत्रालयासारख्या मोठ्या स्तरावरच्या मंत्री महोदयांच्या नावावर अशा प्रकारचे किट मागून आम्ही पोच केलेले, आम्ही मागणी केली आणि आमचा पत्ता मंत्रालय दिला. म्हणजे ही बाब शासनाच्या लक्षात यावी याकरता केलेला हा प्रयोग आहे, मुद्दाम केलेली गोष्ट नाहीये. मग प्रश्न येतोय तो आरोग्याचे संरक्षक म्हणून समाजानं दिलेली जबाबदारीतला एक घटक डॉक्टर आणि त्याच्या पाठोपाठ औषध वितरक आणि परिचारिका म्हणून प्राधान्यानं आपण बघतो. ती सिच्युएशन आपण पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बघितलेली आहे.
पण ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा कांगावा केला जातोय की आम्ही कमी दरात औषध देतोय, त्यांना आमचा प्रश्न आहे की आपण जे कमी दरात औषधाची विक्री करताय त्याचे हँडलिंग चार्जेस, त्याचे सर्व्हिस चार्जेस, वर औषधाचं किंमत वर वेगळी लिहिलेली असते आणि खाली या नावाखाली पुन्हा त्याची किंमत आहे तिथून आमच्यापेक्षा जास्त सुद्धा काही ठिकाणी आपल्याला आहे असं लक्षात येतं. दुसरं असं की ज्यामध्ये औषधच नाही, ज्याचा उल्लेख अध्यक्षांनी टेल्मा उच्च रक्तदाबाच्या औषधाबद्दल केला, त्या उच्च रक्तदाबाच्या औषधामध्ये जर त्या टॅबलेटमध्येच मुळात चारकोल नाहीतर ग्लुकोज सारखाच घटक असला तर मग केवळ त्याच्यामध्ये मिळणारा डिस्काउंट किफायतशीर औषधं मिळतात, याच्या पलीकडे जाऊन ते औषध जर त्यानं 10 दिवसाच घेतलं असलं, 30 दिवसाच घेतलं असलं तर सलग त्या 30 दिवसामध्ये वाढणार रक्तदाब आणि त्याच्या शरीरावर केवळ हृदयावर नाही अदर ऑर्गन सुद्धा आहेत त्याच्यावर होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार शासनानं करावा, याची गंभीर दखल घ्यावी. खरं तर बंद हा आपण पत्रकार बंधू गेली अनेक वर्ष पाहताय. मागचा आमचा शेवटचा बंद हा 28 जुलै 2018 या दिवशी झाला होता. इतक्या दिवसानंतर आम्ही वारंवार मागण्या केलेल्या, मागण्या करून आमच्या मागण्यांना ज्या वेळेला दाद दिली जात नाही अशी गोष्ट आली, त्या काळानंतर लेखी, तोंडी, मौखिक आणि रिटन कम्युनिकेशन गव्हर्नमेंटशी केलंय. ह्या सगळ्या गोष्टीनंतर जर आज अखेर या सगळ्या गोष्टीला न्याय मिळत नसेल तर आम्हाला नाईलाजानं हा बंद करावा लागतो. आम्हाला कल्पना आहे समाजामध्ये लाईफस्टाईल मेडिसिन आहेत, समाजामध्ये अनेक प्रकारचे आजार, ज्या आजारांवर तात्काळ औषध मिळणं आवश्यक आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचाच विचार करून जिल्ह्याच्या वतीनं आपण प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकानिहाय आणि दोन्ही मोठ्या शहरांमध्ये सांगली आणि मिरज या सगळ्या ठिकाणी औषधं मिळण्याचं ठिकाण, त्यांचा मोबाईल नंबर आणि केवळ एक माणूस नाही तर एक चांगली 2-4 लोक थांबतील. फक्त आमची विनंती आहे की इमर्जन्सी मेडिसिनच्या कॅटेगरीमध्ये असणारी औषधं 100% आमच्याकडनं दिली जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्या रुग्णाला त्याचा जीव गमवावा लागला अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आपण दुपारी 12 वाजता एकत्र भेटतोय. तर आत्तापासून आज रात्री 12 पर्यंत, 11 पर्यंत, 10 पर्यंत औषध दुकानं उघडेत. ज्यांना नियमित औषधं लागतात आणि साठा संपतोय असं लक्षात येत असेल तर त्यांनी आजच्या दिवसामध्ये ती औषधं आपल्याकडे खरेदी करावी अशी एक विनंती आहे. दुसरी सगळ्यात महत्वाचा घटक की गव्हर्नमेंटकडं हे सगळं आम्ही मागणी करत असताना आपण या देशाचा विचार जागतिक महासत्ता होण्याचा विचार करतोय. जगामध्ये अमेरिका हा सर्वश्रेष्ठ देश म्हणून पुढे येऊ पाहतोय, किंबहुना आपण मान्य केलेला आहे एक सुपर पॉवर कंट्री म्हणून. तर त्या सुपर पॉवर कंट्रीमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये 200 पेक्षा जास्त ऑनलाईन पोर्टलवर अशा प्रकारच्या नशेच्या औषधाचा सर्रास वापर केला जातोय म्हणून रितसर कायमस्वरूपी बंदी आणलेली आहे. मग बाकी सगळ्या गोष्टीचा आदर्श जर आपण सुपर पॉवर म्हणून घेत असलो तर आमचा समाज, आमचे भारतीय लोक यांचा विचार सुद्धा या बाबतीमध्ये केला जावा. छोटी छोटी बरीच उदाहरणं आहेत, पण वेळेचं भान राखून माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे आणि या अशा संवेदनशील विषयामध्ये पुन्हा अशा प्रकारचा बंद हा होऊ नये या दृष्टीनं आमच्या विषयांची दखल घ्यावी. खानापूर तालुका आणि पंचक्रोशीतल्या विट्यातल्या आमच्या विट्यातल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा म्हणजे यांना आम्ही निवेदन रीतसर आमच्याकडनं दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आज ते स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहेत, तर ते संघटनेची आणि केमिस्ट व्यावसायिकांची बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरं, या जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील साहेब आहेत, त्यांनी सुद्धा खरं तर हा विषय त्यांच्याशी जास्त निगडीत आहे, सेंट्रल कायदा या सगळ्या गोष्टीला आहे. तर त्याही विषयामध्ये खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की मी स्वतः संसदेमध्ये उभा राहून ही जी एक दुसरी बाजू आहे, केवळ किमतीची बाजू नाही आहे, तर ही जी नशेची औषधं आणि विना कायद्याचं जे काही वितरण व्यवस्था आहे याच्यावर अंकुश ठेवण्याची गरज आणि आपले लोक ह्या व्यवसायामध्ये राहिले पाहिजेत याची गरज लक्षात घेऊन तेही त्यांचे विचार मांडणार आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळं लोकांच्या लक्षात आणून देण्याचं काम आहे
आणि मी सगळ्या पत्रकार बंधूंचं, खास करून विटा शहरातल्या, खानापूर तालुक्यातल्या सगळ्या प्रकारच्या न्यूज मीडिया असेल, म्हणजे आपली चॅनेल असतील किंवा प्रिंट मीडिया असेल, त्याचं कारण असं आहे की गेल्या 4-5 वर्षामध्ये जेवढ्या घटना त्या आपल्या तालुक्यात आणि आजूबाजूला झाल्या, त्या सगळ्या वेळेला तुम्ही पारदर्शकपणे ह्या सगळ्या गोष्टी समाजाच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. आणि त्या लक्षात आणून दिल्यामुळेच पोलीस निरीक्षक फडतरे, विटा पोलीस निरीक्षक फडतरे साहेबांनी याच केमिस्ट भवनमध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी एक पूर्ण केमिस्ट लोकांची बैठक घेतली होती. आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही खत पाणी किंवा आधार देऊ नका, आम्ही कारवाई करणार आहे. त्यावेळेला आम्ही आमच्याकडनं ही गोष्ट लक्षात आणून दिली होती. आणि एक शेवटची बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की एका चांगल्या वर्तमानपत्रानं सांगली जिल्ह्यामध्ये स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे की जी काय 64 हत्या किंवा अशा प्रकारच्या गुन्हेगारीला जे बळ मिळतंय त्याच्यामध्ये केमिस्टचा समावेश आहे का, तर 10 ठिकाणी त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं. त्यातल्या एकाही मेडिकल व्यावसायिकांना, आमच्या औषध व्यावसायिकांना, आमच्या कुठल्याही रिटेलरनं एकही औषध विदाऊट प्रिस्क्रिप्शन त्या ठिकाणी दिलं नाही. म्हणजे कायद्याचा जास्तीत जास्त करेक्ट अंमलबजावणीचा भाग आमचा केमिस्ट करतोय. तर या एका दिवसाकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आपण सगळेजण इथं आला त्याबद्दल धन्यवाद. ओके, आभार व्यक्त. आणि तुमचा काय प्रश्न असला, तुमचे काय प्रश्न असले तर विचारा. 2-2.5 वर्षापासून सातत्याने मागणी करताय, शासनावर जाग येते, उद्याचा बंद केला पण जाग नाही आली तर पुढचं पाऊल काय? यामध्ये या बंदचे कारण 2 विषयात आहेत. एक, शासनाला जाग यावी, शासनाच्या हे लक्षात आणून द्यावं. शासनाच्या लक्षात नाहीच आलं आत्ताही बंद करून तर कोर्टाकडे आपलं प्रलंबित आहे. यामध्ये आम्ही ह्याच्यात अजून पब्लिक मधनं काय आपल्याला नेता येईल म्हणूनच समाजाला लक्षात आणून द्यायला लागलोय की समाजाच्या आरोग्याला धोका या सगळ्या गोष्टींचा किती. म्हणजे दुहेरी विचार आहे आमचा. शासनाला जाग आलीच पाहिजे आणि समाजाच्याही लक्षात आलं पाहिजे की हे नक्की किती चुकीचं आहे आणि किती याचा प्रादुर्भाव चुकीच्या पद्धतीने होईल. तर पुन्हा जर त्यातही त्यांनी काय नाहीच आम्हाला न्याय दिला तर बेमुदत सुद्धा आम्ही बंद 100% करणार. आमची अडचणच मुळात ही आहे की आम्ही इसेन्शियल कमोडिटीमध्ये येतो. त्यामुळे जास्तीत जास्त हा टाळायचा प्रयत्न आहे आमचा. औषध दुकान बंद करणं सोपं नाही. तरी पण आम्ही सांगतो की जर नाहीच झालं, आता शेवटी असं आहे की आमच्या घरावर नांगरच चालणार असला आणि आमच्या व्यवसायावर गंडांतर येणार असलं तर आम्हाला दाद मागावे लागेल. पाणी जर नाकाच्या वर गेलं तर नाईलाज आमचा होणार. नशेली पदार्थ ही अतिशय चांगली सूचना आहे. मी तुम्हाला प्रतापराव, तुम्ही संघटनेचे काम बघताय तर माझी विनंती आहे विजयराव की अशा प्रकारचं जर काय आपल्याला करता आलं, पक्ष विरहित, म्हणजे आदरणीय सुहासभाई असतील, वैभवदादा असतील किंवा आपल्या पत्रकारांमधनं, प्रशासनातनं, पोलीस प्रशासनातनं आपल्याला कोणाला घेता आलं, डॉक्टरांचाही महत्वाचा विषय आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, आपली विटा मेडिकल असोसिएशन असेल आणि आमची केमिस्ट संघटना असेल, असं एखादं काय एक कॉमन प्लॅटफॉर्म जर करता आला तर सूचना लगेच समजतील. आणि या तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य काय आहे ते मला अधोरेखित करायचं आहे. पर्टिक्युलरली ती लोक आहेत, त्या लोकांच्या बद्दल मी एक गोष्ट सांगणं मला उचित वाटते. आपल्या लेंगरे रोडला एक रो हाऊस आहे. त्या रो हाऊसच्या पुढे एक कट्टा आहे. त्या कट्ट्यावर 2 लोक जातात. एक व्यक्ती दुसऱ्याला इंजेक्ट करतो आणि दुसरा व्यक्ती पहिल्याला इंजेक्ट करतो. ही घटना आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तर ही लोक तीच आहेत आणि तीच लोक वारंवार ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. त्यामुळे तुमची सूचना अतिशय महत्वाची आहे. तर हे जर लक्षात आलं तर कुठूनच त्यांना त्या विषयामध्ये अनुकूलता दर्शवली जाणार नाही. कारण इंजेक्शन हा एकच पार्ट नाही आहे, त्याला सिरिंज लागते आणि दुसरा माणूस लागतोय. म्हणजे कुठला तर दवाखाना धरायला लागेल,
कंपाऊंडर धरायला लागेल, एखादी नर्स धरावी लागेल, मग हे सगळं घडणार आहे. म्हणजे सगळ्याचा त्या सगळ्या गोष्टीतला सहभाग आहे असं मला वाटतं. अजून काय प्रतापराव? ड्रग्जचा कारखाना पण आढळला होता. हम्म. आपल्या विद्यापर्यंत जाऊन आले. हे आता आपण मेडिकल शॉप संदर्भात चर्चा करू. ते गांजा वाटणं आणि त्याच्याशी संबंध नसलेलं पण प्रकार आहे. ते रत्नेश्वर झालं. नाही, मला म्हणजे आता ही औषधांची जेवढी चर्चा झाली ना, ती 2-3 ड्रग बद्दल झाली. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, 10% पेक्षा जास्त औषधं आमच्या स्वतःच्या मेडिकल शॉपमध्ये अशी आहेत की ज्यांची नशा करता येते. जे प्रचलित झाले, लोकांना समजले तेवढंच फक्त चालू आहे. अशी अजून 10% औषधं, म्हणजे टोटल ड्रग जर काढले आणि त्यांची संख्या जर बघितली, 6. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.